जी स्वर्गीय घुले भैया यांच्या आरोपींना पकडण्यासाठी जी सभा झाली, जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाला आमचा सुद्धा पाठिंबा आहे। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे। जे आरोपी आहेत ते अटक सुद्धा झाले पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। परंतु तिथं आलेल्या गुणरत्न सदावर्ते याने मराठा समाज आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल अश्लीलपणे वक्तव्य केले, टिंगलटावाळी केली, मनोजदादावर अश्लील शेरेबाजी केली आणि विशेषतः मराठा समाजावर आणि मराठा समाजातल्या नेत्यावर सुद्धा शेरेबाजी केली। त्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि सदावर्तेनं मराठा आणि ओबीसी, मराठा आणि वंजारी वाद लावण्याचा प्रयत्न केलाय, महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला महाराष्ट्रातून तडीपार केलं पाहिजे। या मागणीचं निवेदन, या मागणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे आलेलो आहोत आणि पोलीस निरीक्षक साहेबाला आम्ही त्याच्यावर कठोरात कठोर कलम लावून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत यासाठी आम्ही मागणी केली। तसेच याच निवेदनातून आम्ही गृह विभागाला सुद्धा यांच्याच माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांच्या माध्यमातून कडक कारवाई करून गुणरत्न सदावर्तेला हद्दपार केलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी त्याच्या मुसक्या आवळून त्याला लॉकअपमध्ये सुद्धा टाकलं पाहिजे ही आमची मागणी। आपण जर पाहिलं तर राजकीय असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, अनेक मंडळी जी आहे ती एक जी पातळी असते बोलण्याची, ती पातळी घसरून खाली चाललेत आणि त्यामुळे कुठेतरी सामाजिक शांतता बिघडत चालली असं वाटतं। मग सामाजिक शांतता बिघडायला लागले। बऱ्याच लोकांना मराठा आणि ओबीसी वाद लावायचा आहे, त्यातून त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललंय। म्हणून मराठा समाजाला मुद्दाम टार्गेट करायचं, मराठा आणि ओबीसी वाद लावायचा हे प्रकार चालू आहेत। म्हणून हे थांबलं पाहिजे, म्हणून कठोरात कठोर कारवाई करावी, म्हणून आम्ही हे निवेदन दिले। अशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काय इशारा द्याल? जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जातीत भांडणं लावून राजकीय स्वार्थ कोणी साधू नये ही सुद्धा आम्ही मागणी केली। सदावर्ते असतील किंवा असे काही वाचाविरत या समाजात ते जाणून बुजून मराठा समाज आणि मनोजदादाला अतिशय खालच्या भाषेत बोलत असतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी। काल सदावर्ते म्हणाले की जरांगे पाटलाला 60 दिवसात घुले कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा त्याच्यावरती बोलण्याचा त्यांना वेळ मिळाला नसेल। मला वाटतं तो जरा डोक्यावर परिणाम झालाय सदावर्तेच्या असं वाटतं। पहिल्याच दिवशी मनोजदादांनी त्या कुटुंबातल्या न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमच्या सगळ्यासमोर मांडली। त्याच्यानंतर वेळोवेळी काल सुद्धा तुमचे काही पत्रकार गेले होते परवा दिवशी, त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितले त्या कुटुंबाला न्याय मिळावा ही त्यांची भूमिका आहे। वेळोवेळी मीडियात सांगितलं, ठीक आहे, त्यांची तब्येतीमुळं किंवा ते सध्या जिल्ह्यातलं वातावरण थोडं वेगळं असल्यामुळं तिथं ते गेले नसतील, परंतु स्वर्गीय महादेव भैया मुंडेच्या कुटुंबाने बोलवलं, तिथं मनोजदादा गेले। त्या भगिनीने आमच्या हाक मारली होती मनोजदादाला की आम्हाला न्याय द्यायला या, तिथं गेले। जे जे बोलवतील नाव घेऊन मनोजदादाला तिथं जातात। या जर कुटुंबाने भविष्यात बोलवलं तर मनोजदादांची त्यांना गरज लागली आणि जर तिथं बोलवलं तर मनोजदादा तिथं सुद्धा जातील। तसेच मनोजदादांनी त्या पुण्यातल्या कुलकर्णी कुटुंबातल्या एका भगिनीवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला, तिथं सुद्धा दादा गेले होते, परंतु तिथं कुटुंबाची इच्छा नव्हती म्हणून कुणालाच भेटायची परिस्थिती मानसिक नव्हती म्हणून ते वापस आलते। त्याच्यामुळे इथंही तसा प्रकार होऊ नये म्हणून दादा तिथं गेले नाहीत। जर बोलावणं आलं तर नक्की किंवा त्यांनी मीडियातून आवाहन केलं तरी दादा तिथं जातील हा मला विश्वास आहे। तसेच मालेगावची घटना असेल किंवा जिथं जिथे अन्याय होईल तिथं मनोजदादा जात असतात। स्वर्गीय संतोष भाईच्या तिथं सुद्धा कुटुंबाने आवाहन केल्यानंतर गेलेले आहेत। त्याच्यामुळं भविष्यातही जिथं कुठं अन्याय होईल तिथं मनोजदादा हमेशा जातात। त्याच्यामुळं सदावर्तेने असं चुकीचं वक्तव्य करण्यापेक्षा अगोदर सगळी स्वतःची मानसिक तपासणी करून घ्यावी। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।